बऱ्याच दिवसांपासून डाएटिंग करत आहात आणि एक्सरसाइज सुद्धा करत आहात, पण तरी सुद्धा वजन कमी होत नाही आणि त्यातूनही पोट खूप वाढलेलं आहे, ते कमी होत नाहीये. तुमचे आवडीचे कपडे, जीन्स तुम्हाला घालता येत नाहीयेत. आरशात बघितलं की शरीरापेक्षा पोटच जास्त दिसतं आणि ते कसं कमी करायचं तुम्हाला समजत नाहीये. आता काय करावं या पोट कमी करण्यासाठी, असा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 अशा अगदी सोप्या टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचं पोट कमी व्हायला सुरुवात होईल आणि काही दिवसातच तुमचं पोट एकदम प्लेन होईल, एकदम कमी होऊन जाईल आणि तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे घालायला सुरुवात कराल. या कुठल्या टिप्स आहेत हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. एक हॅपीनेस लाईफस्टाईल अडॉप्ट करून आपण आपलं मनासारखं जीवन कसं जगू शकतो हे मी शिकवत असते, याचं मी कोचिंग करत असते आणि या चॅनलवर सुद्धा त्या संदर्भात टिप्स शेअर करत असते. तुम्हाला या टिप्स आवडत असतील तर नक्की या व्हिडिओजना लाईक करत राहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि हे व्हिडिओज आवडत असतील तर तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर सुद्धा करा. आता आपण आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कारण पोट मोठं असणं हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो आणि वाढलेलं पोट कसं कमी करायचं हे समजत नाही. कधी कधी असंही होतं, बाकीचं शरीर नॉर्मल असतं किंवा बारीक असतं, पण पोट खूप मोठं असतं आणि ते दिसायला एकतर चांगलं दिसत नाही आणि वाढलेल्या पोटामुळे हेल्थ इश्यूसुद्धा होऊ शकतात. कंबरदुखी होते, गुडघे दुखतात, प्लस BP सारखे काही प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतात, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर हे वाढलेलं पोट कमी करून आपण आपली पर्सनॅलिटीसुद्धा इम्प्रूव्ह करणार आहोत. दिसायला ऑफकोर्स चांगलं दिसणारच आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे घालू शकाल, तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसेल आणि हेल्थसुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. तर या कुठल्या टिप्स आहे हे आता एक एक करून आपण बघूया. तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा पोट कमी करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एक्सरसाइज. बॉडीला एक्सरसाइज हवा. एक्सरसाइजमुळे ऑफकोर्स कॅलरीज तर बर्न होतातच, प्लस मसल्स डेव्हलप होतात. मसल्स डेव्हलप झाल्यामुळे बॉडीला स्ट्रेंथ मिळते, बॉडी टोन दिसायला लागते. नाहीतर तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच जणांची बॉडी लूज दिसते, फ्लॅबी दिसते आणि ते दिसायला चांगलं दिसत नाही. पोटसुद्धा बाहेर आलेलं असतं आणि ते लूज असतं आणि ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही. प्लस हेल्थ इश्यूज होतात, ते वेगळेच. आणि म्हणूनच रेग्युलर एक्सरसाइज केला पाहिजे. एक्सरसाइजमुळे मेटाबॉलिझमसुद्धा चांगला होतो, अन्नाचं डायजेशन होतं आणि मसल्स डेव्हलप होतात, स्ट्रेंथ डेव्हलप होते. तुम्ही काही जणांना असं पाहिलं असेल की ते डाएटिंग करतात आणि एक्सरसाइज करत नाहीत आणि त्यामुळे ते कसे दिसतात, आजारासारखे दिसतात. स्किन लूज होऊन जाते आणि वय जास्त दिसतं. हे असं होऊ नये याच्यासाठीच एक्सरसाइज करायचा असतो. एक्सरसाइज केल्यामुळे जे मसल्स डेव्हलप होतात ते स्किनला होल्ड करून ठेवतात आणि बॉडी स्ट्रक्चर चांगलं दिसतं. तुम्ही आणखी यंग दिसायला लागता, स्किनसुद्धा ग्लो करायला लागते. आणि एक्सरसाइजचे हे एवढे सगळे फायदे आहेत, तर आता मला वाटतं तुम्ही एक्सरसाइज करत नसाल तर नक्कीच करायला सुरुवात करा. एक्सरसाइज करणं हे महत्त्वाचं तर आहेच, पण ते रेग्युलरली केलं पाहिजे. एक्साइटमेंटमध्ये थोडे दिवस केलं तर त्याचा फारसा काही फायदा होत नाही. रेग्युलरली कन्सिस्टंटली एक्सरसाइज केला पाहिजे. आणि एक्सरसाइज म्हणजे जिमलाच जायला पाहिजे असं सुद्धा नाही आहे. तुम्हाला जे सुटेबल आहे, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकता. तुम्हाला सिम्पल वॉकिंग आवडत असेल, दॅट इज ऑल्सो ओके, तुम्ही वॉकिंग करू शकता. 30 ते 45 मिनटं वॉकिंग करा. ब्रिस्क वॉकिंग तुम्हाला जमत असेल, फास्ट वॉक करणं तुम्हाला जमत असेल तर ते सुद्धा करा. स्विमिंग आवडत असेल, सायकलिंग आवडत असेल, डान्स आवडत असेल, जी फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्हाला आवडत असेल ती रेग्युलरली करा, कन्सिस्टंटली करा आणि मग बघा तुमचं पोट कसं कमी व्हायला सुरुवात होते आणि तुमचे मसलसुद्धा डेव्हलप होतील, तुमची बॉडी टोन दिसेल, तुम्हाला स्ट्रेंथ येईल, तुमची स्किन ग्लो करायला लागेल. एवढे सगळे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत. तर आजपासूनच रेग्युलर एक्सरसाइज करायला सुरुवात करा. पोट कमी करायचं असेल तर तुम्हाला पुरेशी झोपसुद्धा घ्यायला हवी. पुरेशी झोप नाही झाली तर दुसऱ्या दिवशी जास्त क्रेविंग्स होतात,
आणि ते सुद्धा जंक फूडचे. झोप नाही झाली तर हंगर हार्मोन्स रिलीज होत असतात आणि रॉंग क्रेविंग्स होतात, जंक फूडचे क्रेविंग्स होत राहतात. आणि मग जंक फूड खाल्लं की अर्थातच वजन वाढतं आणि स्पेशली पोट वाढतं. आणि यासाठीच शांत झोप 7 ते 8 तासाची शांत झोप झाली पाहिजे. झोपेवर स्मिता निराळे या चॅनलवर ऑलरेडी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही रेफर करू शकता जर तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम असेल तर. पण 7 ते 8 तासाची शांत झोप तुम्हाला घ्यायला हवी. त्यामुळे तुमचं वजनसुद्धा कमी होणार आहे आणि स्पेशली पोट कमी होणार आहे. पोट कमी करण्यासाठी तिसरी गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे शुगर कट डाऊन करायची आहे. तुमच्या डाएटमध्ये जिथे जिथे तुमचा शुगरचा इंटेक होतोय, अगदी चहापासून गोड पदार्थ किंवा स्वयंपाकात वापरलेली साखर, जिथे जिथे तुम्ही शुगर वापरताय ती सगळी शुगर तुम्हाला कट डाऊन करायची आहे. जेवढी शुगर तुम्ही कट डाऊन करा, जेवढी साखर तुम्ही तुमच्या डाएटमधून कमी करा, तेवढं तुमचं पोट कमी होणार आहे. ट्राय करून बघा. शुगरवर सुद्धा काही व्हिडिओज या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत. त्या व्हिडिओची सुद्धा तुम्ही मदत घ्या. त्याचे बेनिफिट्स काय आहेत, त्याचे सबस्टिट्यूट्स काय आहेत हे सुद्धा तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या डाएटमधली शुगर कमी करा. काही दिवसातच तुम्ही बघाल तुमचं पोट अगदी कमी होऊन गेलेलं आहे. वजन कमी करण्यासाठी आणि पोट कमी करण्यासाठी नेक्स्ट जी टिप आहे ती म्हणजे तुमच्या डाएटमधून मीठ कमी करायचं आहे, सॉल्ट कमी करायचं आहे, सॉल्टचा इंटेक कमी करायचा आहे. म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा वरून सॉल्ट घेत असाल किंवा लोणचं, पापड यासारखे ज्याच्यामध्ये जास्त मीठ असतं असे पदार्थ खात असाल तर ते कमी करा. रोजच्या जेवणातलं मीठसुद्धा जर तुम्हाला कमी करता आलं तर ते कमी करा. कारण जास्त मीठ घेतलं, शरीरामध्ये मिठाचा इंटेक जास्त असेल तर वॉटर रिटेन्शन होतं. वॉटर रिटेन्शनमुळे वजन वाढायला लागतं आणि जसं तुम्ही मीठ कमी कराल तसंच तुमचं वजन कमी व्हायला लागेल. अगदी सोपं आहे ना. मीठ थोडंसं कमी करा, बंद करायचं नाही आहे, थोडंसं कमी करा. एक्स्ट्रा मीठ घेऊ नका. तुम्हाला असं वाटत असेल मीठ कमी केलं तर टेस्ट कॉम्प्रोमाइज होईल, असं होणार नाही. थोड्या दिवसातच तुम्हाला त्याची सवय लागेल आणि तुम्हाला कमी मिठाचं जेवणच आवडायला लागेल. कमी मीठ म्हणजे नॉर्मल मीठ, एक्स्ट्रा मीठ फक्त कमी करायचं आहे आणि याच्यामुळे तुम्हाला बाकीचे हेल्थ बेनिफिट्स सुद्धा होणार आहेत. वजन कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी 5वी टिप म्हणजे तुम्ही जे जेवता ते जे जेवण असतं त्याचा जो घास असतो हा 32 वेळा चावून खा. आपल्याला ॲक्च्युली लहानपणापासून आपल्या घरातली मोठी माणसं, आपले आई वडील वगैरे सांगत असतात की चावून चावून खा, सावकाश खा. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि फटाफट खातो. आपल्याला नेहमी घाई असते किंवा जेवताना आपण TV पाहत असतो, मोबाईल पाहत असतो. या गोष्टी टाळल्या पाहिजेत. प्रत्येक घास अगदी चावून चावून खाल्ला पाहिजे. त्याच्यामध्ये सलायवा मिक्स झाली पाहिजे. तो जो घास आहे हा लिक्विड फॉर्ममध्ये आला पाहिजे, मग तो तुमच्या पोटात गेला पाहिजे. याच्यामुळे त्या अन्नाचं चांगलं डायजेशन होतं आणि ओव्हर इटिंगसुद्धा होत नाही. तुम्ही जर TV बघता बघता जेवत असाल तर तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही तुम्ही किती खाल्लं आणि मग ओव्हर इटिंग होतं. जर तुम्ही माइंडफुली खाल्लं, खूप वेळेला तो घास चावलात, सावकाश जेवलात तर माइंडला हा सिग्नल मिळतो, ब्रेनला हा सिग्नल मिळतो की आता पोट भरलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच अन्न तुम्ही खाल. आणि म्हणूनच सावकाश जेवा, चावून चावून प्रत्येक घास खा आणि जेवताना TV बघणं किंवा मोबाईलवर काही रील्स बघणं म्हणा, व्हिडिओज बघणं हे टाळा. पोट कमी करण्यासाठी 6वी टिप, बॉडीला प्रॉपर हायड्रेशन मिळालं पाहिजे. बॉडीला पुरेसं पाणी मिळालं पाहिजे. बॉडीला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर बॉडी डिहायड्रेट होते. बॉडीमधले टॉक्झिन्स बॉडीमध्येच राहतात आणि ते पोटावर फॅट ॲक्युम्युलेट व्हायला लागतं, पोट वाढायला लागतं, बॉडी फॅटसुद्धा वाढायला लागतं, वजन वाढायला लागतं. आणि म्हणूनच पुरेसं पाणी दिवसभर प्यायला पाहिजे. या पाण्यामुळे बॉडीमधले टॉक्झिन्स निघून जातात, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि बॉडी फ्रेश राहते, क्लीन राहते आणि यामुळे वजन कमी होतं आणि पोटसुद्धा कमी होतं. पोट कमी करण्यासाठी 7वी टिप, तुम्हाला जेवत असताना पाणी प्यायची सवय आहे का? बऱ्याच जणांना जेवता जेवता मध्ये मध्ये पाणी प्यायची सवय असते आणि
कधी कधी हे पाणी थंड सुद्धा असतं, थंड पाणी प्यायची सवय असते किंवा जेवण झाल्या झाल्या थंड पाणी प्यायची सवय असते. अशी सवय असेल तर ही बदला. जेवताना मध्ये मध्ये पाणी पिऊ नका. याच्यामुळे काय होतं, अन्न डायरेक्ट एकतर पोटामध्ये जातं, नीट चावल्या जात नाही आणि डायजेस्टिव्ह ज्युसेस जे असतात ते डायल्यूट होतात, की ज्याची गरज असते अन्नाच्या पचनासाठी. आणि म्हणूनच जेवताना मध्ये मध्ये पाणी पिऊ नका किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नका आणि थंड पाणी तर अजिबात पिऊ नका. जेवण झाल्यावर अर्धा ते 1 तासानंतर तुम्ही पाणी प्या. याच्यामुळे तुमचं पोट वाढणार नाही, वजन वाढणार नाही. पोट कमी करण्यासाठी आता 8वी टीप. तुमचा जो डाएट आहे हा फायबर रिच असला पाहिजे. डाएटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असले पाहिजे. याच्यासाठी तुम्ही सॅलड्स जास्त खा, फ्रूट्स जास्त खा. फ्रूट ज्यूसच्या पेक्षा होल फ्रूट्स म्हणजे अख्खे फ्रूट्स हे तुम्ही जास्त खा. याच्यामुळे बॉडीला जास्त फायबर्स मिळतात आणि जास्त फायबर्स मिळाल्यामुळे बॉडी डिटॉक्ससुद्धा होते आणि पोट भरलेलं राहतं आणि मग जास्त खाल्ल्या जात नाही. आणि या सगळ्या गोष्टींमुळे ऑफकोर्स पोट कमी व्हायला लागतं, वजन कमी व्हायला लागतं. पोट कमी करण्यासाठी आता 9वी टीप. ही टीप जरा वेगळी आहे, मे बी तुम्हाला ही तुमच्यासाठी नवीन असू शकते कारण याच्याबद्दल फारसं बोलल्या जात नाही. पोट कमी करायचं असेल तर तुमचा पोश्चर काय आहे हे सुद्धा चेक करा. तुम्ही जर खूप वाकून बसत असाल, काम करताना वाकून बसत असाल किंवा खूप मागे असे लीन करत असाल, तुमचा पोश्चर सरळ नसेल तर पोटाचे मसल्स लूज होतात आणि त्यामुळे पोट बाहेर येतं आणि लूज होतं आणि ते दिसायला खूप खराब दिसतं. याच्यासाठीच पोश्चर सरळ ठेवा, सरळ बसा आणि याच्यामुळे मसल्स तुमचे जे आहेत ते डेव्हलप होतील, मसल्स टोन होतील, पोट टोन दिसेल, पोट टाईट दिसेल. तुमचं पोट मोठं असेल, बाहेर येत असेल आणि लूज असेल तर हा एक चेंज करून बघा. तुमचा पोश्चर जर बरोबर नसेल तर पोश्चर करेक्ट करून बघा. वजन कमी करण्यासाठी आणि पोट कमी करण्यासाठी आता 10वी आणि शेवटची टीप. ही टीप खूप महत्त्वाची आहे आणि ही टीप आहे की तुम्ही जे काही जेवताय, जे काही अन्न तुमच्या समोर आहे त्या अन्नाला ग्रॅटिट्यूड द्या. हा ग्रॅटिट्यूड का द्यायचा आहे? याचं कारण म्हणजे जेव्हा वजन वाढतं, पोट वाढतं, तेव्हा प्रत्येक वेळेला त्या अन्नाला कर्स केल्या जातं. या जेवणामुळे, या खाण्यामुळे माझं वजन वाढतं आहे असं त्या अन्नाला कर्स केल्या जातं. सगळा ब्लेम त्या अन्नावर टाकला जातो आणि असं कर्स केलेलं अन्न पोटात गेलं तर ऑफकोर्स तेच मॅनिफेस्ट होणार आहे. तुम्ही जर त्या अन्नाला म्हटलं या अन्नामुळे माझं वजन वाढतंय तर खरंच तुमचं वजन वाढणार आहे. या ॲटिट्यूडनी तुम्ही जेवू नका. तुमच्या समोर जे काही अन्न आहे त्या अन्नाला तुम्ही ग्रॅटिट्यूड द्या, त्याला थँक्यू म्हणा. त्या अन्नाला असं म्हणा की हे अन्न मला नरिश करतंय, मला हेल्दी बनवतंय, माझी बॉडी बिल्ड करते. आणि या ॲटिट्यूडने जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण कराल, तुमच्या समोर आलेलं अन्न तुम्ही तुमच्या पोटामध्ये जाईल, तेव्हा त्या अन्नाचा तुम्हाला बेनिफिट होईल. त्याच्यामुळे तुम्हाला काही नुकसान होणार नाही. मग त्या अन्नामुळे तुमचं वजन वाढणार नाही कारण तुम्ही त्या अन्नाला ब्लेस केलं आहे. तुम्ही त्या अन्नाला म्हटलं आहे की या अन्नामुळे माझं शरीर नरिश होत आहे, माझी हेल्थ इम्प्रूव्ह होते, मी हेल्दी होते. तुम्हाला आठवत असेल आपल्याकडे हे कल्चर आहे की समोर अन्न आलं की आपण आधी त्याला नमस्कार करतो, प्रार्थना म्हणतो आणि मगच ते अन्न ग्रहण करतो. पण आजकाल हे कुठेतरी मागे पडलं आहे. मे बी तुम्ही असं करत असाल पण सगळेच जण असं करतात असं नाही आहे. याचा तुम्हाला कुठेतरी विसर पडला असेल तर ही पद्धत पुन्हा तुम्ही सुरू करा. समोर आलेल्या अन्नाला ब्लेस करा, त्याला ग्रॅटिट्यूड द्या आणि मगच ते अन्न ग्रहण करा. असं केल्यामुळे त्या अन्नाचा तुम्हाला फक्त फायदाच होईल, त्याच्यामुळे तुम्हाला काहीही नुकसान होणार नाही. तर आज आपण वजन कमी करण्यासाठी आणि स्पेशली पोट कमी करण्यासाठी या 10 टिप्स पाहिल्या. अगदी सोप्या आहेत. याच्यामध्ये तसं पाहिलं तर नवीन काहीच नाही. याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात पण फक्त त्याचा विसर पडलेला असतो. आज मी तुम्हाला एक रिमाइंडर दिला. या टिप्स फॉलो करून बघा आणि काही दिवसामध्येच
तुमचं वजन कमी व्हायला लागेल, तुमचं पोटही कमी व्हायला लागेल. रिझल्ट मिळाला की कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि आजच्या व्हिडिओमधल्या या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील, युजफुल वाटल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.